हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण चाललो आहेत बाईक राईड आणि ट्रेकिंगला. मस्त भाई हाँ हा रोड है ना. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत पांडवगडला. अरे इकडून अरे नाही, इकडे घर आहे. पलीकडून हां. मला वाघापेक्षा फास्ट नाही पडायचं, मला ह्याच्यापेक्षा फास्ट पडायचं. ट्रेकची सुरुवात ही घनदाट जंगलातून होते व गडावरती पोचायला तुम्हाला कमीत कमी 1 ते 1.5 तास लागेल. थोडक्यात इतिहास सांगायचं झालं तर पांडवगड हा 12व्या शतकात यादव राजवटीने बांधला होता. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला आणि वाई परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी महत्त्वाचा किल्ला ठरला. पिंकी जो आता कुठे जायचं? तर मित्रांनो, ही आमची ट्रेक गाईड आहे आजची. तिचं नाव पिंकी आहे. चला, तिकडे आहे मांढर देवीचा डोंगर आणि या साईडला वाईचा रस्ता आणि तिकडे वरती आहे पांडवगड. ह्याचं नाव अभिषेक, त्याचं पण नाव अभिषेक आणि माझं नाव पण अभिषेक. चलो पिंकीचा रिवॉर्ड. अरे जायचं कुठे पण? हा हाच रस्ता आहे. गडावरती आल्यावर डाव्या बाजूस तुम्हाला तलाव लागतील व उजव्या बाजूस एक प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यामुळे एंट्री केल्यावरच तुम्हाला पुढे जाता येईल. तर मित्रांनो, गडावरती आल्यावरती इथे तुम्हाला एंट्री करावी लागते पाठीमागे. एंट्री केल्यावर डावीकडून वर गडाकडे जाणारी पायवाट आहे आणि उजव्या बाजूस वाईकडे जाणाऱ्या वाटेवर गुहा आणि पाण्याचे हौद आहेत. गुहा 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 तर मित्रांनो, इथे गुहा आहे जी की तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आपण पोचलेलो आहे पांडवगडाच्या दरवाजापाशी.
छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी. हमारे साथ लास्ट टाइम तक हुआ है, तू मेरे साथ था। इनको मैं लेके गया था। कौन सा वाला? ओ भाई देखा नाही. अबे तिला हायड अँड सीक कुठे देतो बे? अरे ए अरे तोंडात